आपण इथे दृश्य पाहतोय, सलामी दिली जाते पोलीस दलाकडून। आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला जातोय। पद्मविभूषण या खिताबाच्या त्या मानकरी होत्या, त्यामुळे त्यांना शासकीय इतमामात निरोप दिला जातोय आणि अखेर तो क्षण आलेला आहे जो कधी येऊच नये अशी आशाताईंच्या प्रत्येक चाहत्याची भावना होती। पण अखेर त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला गेलाय आणि आता त्यांना सलामी दिली जाते। पोलीस दलाकडून मानवंदना दिली जाते। शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत। दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीतून आपण ही थेट दृश्य पाहतोय। 1933 ते 2026 अशी प्रदीर्घ कारकीर्द त्यांची जीवनपट राहिलेला आहे। यापैकी जवळपास सुरुवातीची 10 ते 12 वर्ष वगळता संपूर्ण कारकीर्द ही त्यांची सुरमई कारकीर्द होती। check. सूरसाम्राज्ञी आणि द क्वीन ऑफ इंडी पॉप असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या आशाताईंना अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे। 1933 ते अगदी काल परवापर्यंत त्यांची ही संपूर्ण त्यांचा जीवनपट होता। सुरुवातीच्या काळात अगदी 10व्या वर्षीच त्यांनी गायनाला सुरुवात केली। म्हणजे 1943 साली त्यांना पहिला ब्रेक मिळाला। त्यानंतर चुनरिया या चित्रपटातील सावन आया हे 1948 साली त्यांनी पहिलं बॉलिवूडमधलं गाणं गायलं आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही। विविध सुरावटींनी आपल्या सुरांच्या साजानं त्यांनी अनेक गाणी गायलेली आहेत। अष्टपैलू गायकी असा ज्यांचा लौकिक आहे आशा भोसलेंची अनेक गाणी अशी आहेत की जी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून त्यांनी गायलेली आहेत। त्यामुळे एखाद्या
चित्रपटातल्या एखाद्या अभिनेत्रीला त्या अभिनेत्रीला जसा आवाज सूट होईल तशा पद्धतीने त्यांनी ते गाणं गाण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपलं वेगळेपण जपलंय. पुन्हा आपण काहीतरी तिथे महत्वाच्या प्रत्येक गाणं म्हणजे त्यांच्या आत्म्याचा एक अंश होता जो आजही आपल्या सोबत आहे. त्यांचा आवाज ऐकताना वेळ थांबायचा आणि आज वेळच थांबून गेला आहे. स्वरांचा प्रवास कधी संपत नाही, ते फक्त एक रूपातून दुसऱ्या रूपात बदलतो. आज आपण अश्रूंनी निरोप देतोय, पण त्यांच्या स्वरांनी आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे. सुरसाम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्याचबरोबर बॉलिवूडमधली दिग्गज मंडळी तिथे उपस्थित आहेत. आमिर खान, सुदेश भोसले, शान, त्याचबरोबर अनुप जलोटा, विकी कौशल, आबालवृद्ध सगळेच जण आपल्या आवडत्या आपल्या आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी तिथं हजर आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा तिथं उपस्थित आहेत. मागे आपण बघतोय रवींद्र चव्हाण आणि इतर नेते सुद्धा उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आपण मिलिंद भागवत यांच्याकडे जाणार आहोत. मिलिंद, भावपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला गेला आहे, त्या पंचत्वात विलीन झालेल्या आहेत. सगळ्यांच्या भावना काय आहे या संदर्भात आपण बोलत होतो. सर्वसामान्यांना सुद्धा पराकोटीचं दुःख झालं आणि मी बघितलं की तुलाही भावना अनावर होत आहेत. मुलाखतीच्या निमित्तानं, कधी अन्य काही कारणाच्या निमित्ताने, आणि त्यांचं आपलं एक वेगळं भावविश्व स्वतंत्र असं तयार होतं. संपर्क असतो, परिचय असतो. पण आशाताई हे एक असं व्यक्तिमत्व होतं की 5-10 मिनिटाच्या भेटीमध्ये सुद्धा समोरच्या व्यक्तीवर त्यांचा खूप सारा प्रभाव पडायचा. त्या खूप प्रेमाने आणि आपुलकीनं सगळ्यांशी वागायच्या, बोलायच्या. आणि कलाकार म्हणून तर त्या किती ग्रेट होत्या हे सांगायला आपल्यासारख्याची गरज नाही. लोकांच्या, कोट्यावधी लोकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य केलंय आणि त्या कायमच करत राहतील. पण त्या माणूस म्हणून सुद्धा खूप तरल होत्या, तेवढ्याच साध्या होत्या. अगदी सुरुवातीला जेव्हा इथे आल्यानंतर लाईव्ह बोलायला सुरुवात केली त्यावेळेला जसा परळ मार्केटमधला किस्सा सांगितला होता, तसाच आणखीन एक किस्सा त्यांच्या माशांच्या बद्दलचा सांगितला पाहिजे की त्या किती रसिक होत्या. छोट्या छोट्या गोष्टीतली रसिकता कशी होती, तर मासे खाणं हा त्यांच्या दृष्टीने फार जिव्हाळ्याचा विषय होता. आणि एकदा कधीतरी कुठेही मुंबईमध्ये शोधून त्यांना हवे होते त्या प्रकारचे मासे मिळाले नाहीत आणि ते राज ठाकरे यांनी त्यांना दिले. ते आजही भेटल्यानंतर आवर्जून राज ठाकरेंना त्याचा उल्लेख करतात आणि सांगतात की अरे राज, तू त्यावेळेला मला हे मासे खाऊ घातले होतेस की जे त्यावेळेला कुठेही मुंबईत मिळत नव्हते. म्हणजे खूप छोट्याशा, आपण अनेकदा आपल्या दैनंदिन आयुष्यात, धावपळीच्या जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत नाही किंवा त्या आपल्या लक्षातही येत नाहीत की याचा आनंद आपण घेऊ शकतो. पण आशाताईंनी त्यांच्या अनेक उदाहरणांमधनं, त्यांच्या मुलाखतींमधनं हे किस्से सांगितलेत, जेणेकरून आपल्यासारख्यांना कळतं की आपण आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा तेवढाच आनंद घेतला पाहिजे जेवढ्या आपण मोठ्या क्षणांचा आनंद घेतो. आणि हे सुद्धा आशाताईंच्या अनेक मोठेपणातलं, वैशिष्ट्यातलं एक वैशिष्ट्य आहे आणि ज्याचा आज आपल्याला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. तू सुरावटींच्या बद्दल बोलत होतास. खूप वेगवेगळ्या जॉनरची गीतं त्यांनी सादर केली, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. याच्याबद्दल वारंवार बोललंही जाईल. पण सुधीर फडक्यांच्या बरोबरच्या वेगवेगळ्या गाण्यांच्या सरावातला एक किस्सा या निमित्तानं मला सांगावासा वाटतो. कदाचित सगळ्यांनाच तो आवडेल, काही जणांना माहिती असेल. बाबूजींच्या बरोबर एका गीताचा सराव करताना 1-2 शब्दांवर कसा जोर दिला पाहिजे हे बाबूजी आशाताईंकडनं घोटवून घेत होते. 1दा, 2दा, 3दा, 4दा ते झालं. आणि मग बाबूजींनी त्यांना म्हटलं की तू हा भाव त्याच्यात आला पाहिजे, या शब्दावर एवढाच जोर दिला पाहिजे, एवढा जोर देऊ नकोस.
तर इतकं छोट्या छोट्या गोष्टी आशाताईंनी त्या शब्दांच्या सुरांमध्ये पकडून आपल्यापर्यंत पोहोचवलेत ना, म्हणून तुला, मला आणि सगळ्या देशवासियांना आशाताई आपल्या मनाच्या जवळच्या वाटतात, मनाशी भिडलेल्या वाटतात. आणि म्हणून आशाताईंच्या सुरावटी आपल्याला कायम प्रेरणा देतात, उत्साह देतात. किंवा त्यांच्याबद्दल एखादी, आता त्या नाही आहेत आपल्यात, पण असं म्हणताना सुद्धा अनेकांचे डोळे पाणवतात किंवा चुकल्यासारखं वाटतं. त्यांच्या आजूबाजूला गेल्या अनेक काळापासून वावरणारी जी त्यांच्याकडे सहकारी कर्मचारी म्हणून जे सगळेजण होते, त्यांच्याशी सुद्धा त्यांचं वागणं की मी एक गाणं सम्राज्ञी आहे, पण कधीही आरे रावीचं किंवा अशा प्रकारचं नव्हतं. तर तेवढ्याच प्रेमाने त्यांच्याशी त्यांचं वागणं, बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर या सगळ्या गोष्टींमुळे आशाताई खूप मोठ्या होत्या. त्या गाण्यामुळे तर मोठ्या होत्याच, पण त्या साधेपणामुळे मोठ्या होत्या. त्या उत्तम माणुसकीच्या नात्यानं सगळ्यांशी जपायच्या, त्यांना आपुलकी द्यायच्या, म्हणून त्या मोठ्या होत्या. त्या एक रसिक म्हणून मोठ्या होत्या, त्या एक प्रेक्षक म्हणून मोठ्या होत्या. कारण काही स्पर्धांचा उल्लेख मगाशी काही जणांनी केला की त्या स्पर्धांना परीक्षक म्हणून सुद्धा काही वेळेला सलगपणे गेलेल्या आहेत. तर त्या लहान लहान मुलांचं तितक्याच रसिकतेनं ऐकायच्या. मी गाण्यात 40-50 वर्ष काढली म्हणजे तुझ्या 2 ओळीतच मला सगळं गाणं तुझं कळलं असं नाही, तर त्याचं पूर्ण गाणं ऐकून घेणं, त्याला त्याच्याबद्दल काय वाटलं ते समजून घेणं आणि मग त्याला काही छोट्या सूचना करणं, यामुळे आशाताई मोठ्या होत्या. आशाताई मोठ्या होत्या त्या त्यांच्या दिलदारपणामुळे सुद्धा. मला माहित नाही याबद्दल किती गोष्टी लोकांना माहिती आहेत, पण आशाताईंनी अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या देणग्या सुद्धा दिलेल्या आहेत. आणि आशाताईंचा कटाक्ष असायचा की या गोष्टींचा कुठेही उल्लेख होणार नाही, कधीही आशाताईंनी त्याची वाच्यता केली नाही. काही जण असे म्हणतात की आशाताईंनी कार्यक्रम ज्या वेळेला केले तेव्हा त्या खूप मानधन घ्यायच्या किंवा त्या तयार नसायच्या कमी मानधनात यायला, पण आशाताई हे करायच्या कारण त्यांची तेवढी साधना होती. आशाताई हे करायच्या कारण तेवढं सामर्थ्य त्या साधनेतून त्यांनी मिळवलेलं होतं, त्या सुरांमध्ये मिळवलेलं होतं. आणि आशाताई शांतपणे इतक्या वेगवेगळ्या प्रकारे संस्थांना त्यांनी मदत केलेली आहे. आणि त्यांचंही निक्षून सांगणं असायचं की याचा उल्लेख कुठे होता कामा नये. त्यामुळे 1-2 घटना मला माहिती असले तरी याच्या पलीकडे मी त्याचा उल्लेख करणार नाही. पण आशाताई दातृत्वशील सुद्धा होत्या आणि त्या विनयशील सुद्धा होत्या, आणि म्हणून आशाताई मोठ्या होत्या. अगदी, म्हणजे दान आपण केलंय किंवा एखाद्याला मदत केली तर ती कळू न देण्या इतकं मोठं हृदय त्यांचं होतं. खरं आहे मिलिंद, पण एक महत्त्वाचा गुण मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असा वाटेल. म्हणजे आशाताईंनी 16-17 भाषांमध्ये जवळपास गाणी गायली आहेत. आपल्याला माहिती आहे की आपण आपली मातृभाषा आणि फार फार तर हिंदी हे सहजपणे बोलू शकतो किंवा त्यातले भाव सहजपणे प्रकट करू शकतो. एखाद्या शब्दावर कसा जोर द्यायचा हे आपण या 1-2 भाषांमधलं करू शकतो. पण 16-17 भाषांमध्ये जेव्हा तुम्ही गाणी गाता आणि विशेषतः अशा भाषांमधून की तिथल्या एखाद्या ऐकणाऱ्यालाही कळणार नाही की हे दुसऱ्या भाषिकाने गाणं गायलेलं आहे, ही साधना आहे किंवा ही जी किमया आहे ती फार कमी जणांना जमली. म्हणजे महेंद्र कपूर असतील, मोहम्मद रफी असतील, किशोरदा असतील, यांनी मराठी भाषेत सुद्धा गाणी गायली आणि त्यांनी ही गाणी गायलीत हे सांगितल्यानंतर एखाद्याला ते पटायचं नाही. इतक्या चपखल पद्धतीनं, शब्दांचा उच्चार योग्य पद्धतीनं, त्या शब्दांमधला भाव योग्य पद्धतीनं ऐकणाऱ्यापर्यंत ते पोहोचवायचे. आशाताईंना सुद्धा ही कला अवगत होती आणि आशाताईंना ही कला अवगत असल्यामुळे त्या विविध भाषांमध्ये गाणी गाऊ शकल्या. कशी साधना केली असेल त्यांनी या सगळ्या कलेची? त्याच्यातले 2 फक्त उदाहरणं सांगतो की जे त्यांच्याच मुलाखतींच्या माध्यमातून मला कळली होती. त्याच्यातलं एक उदाहरण त्यांनी जे स्वतः सांगितलेलं आहे की जेव्हा हिंदी चित्रपटांच्या करता त्यांनी पार्श्वगायन सुरू केलं त्यावेळेला अनेक उर्दू शब्द हे त्यावेळेच्या हिंदी गीतांमध्ये असायचे आणि आपला उर्दूचा उच्चार चुकता कामा नये, त्या शब्दाचा लहेजा बरोबर आला पाहिजे याच्याकरता त्यांनी उर्दू भाषा शिकवणारा एक शिक्षक त्यांच्याकडे त्या शिकायला जात होत्या. काही काळ ते शिक्षक घरी येत होते आणि त्यांच्याकडनं त्यांनी उर्दू भाषा, त्यातले शब्द, त्याचे उच्चार हे त्यांनी शिकून घेतले आणि त्यामुळे त्यांचं उर्दू सुद्धा खूपच उत्तम अशा प्रकारचं होतं. आणि म्हणून त्यांची हिंदीतली जी गाणी आहेत की ज्याच्यात उर्दू प्रचूर अशा प्रकारची भाषा काही ठिकाणी आहे ती अत्यंत उत्तम आहेत. कोणालाही त्याच्यात असं म्हणता येणार नाही. नाहीतर आपलं जे मराठी असतं ना ते हिंदी बोलायला लागले की कोणालाही कळतं अरे हा तर मराठी आहे, इतका त्याच्या भाषेची गडबड असते. पण आशाताईंच्या बाबतीत हे असं अजिबात होत नाही. तसंच अन्य भाषा ज्या मराठीच्या व्यतिरिक्त देशातल्या आहेत
त्याचे सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी आधी संथा घेतली. ते एकदा दोनदा तीनदा नाही तर 10 वेळेला त्या गाण्याचा त्या शब्दांचा सराव केला. रशियन आणि फ्रेंच मध्ये सुद्धा त्यांनी काही गाणी म्हटलेली आहेत आणि जर का मी चुकत नसेल तर ब्रेट लीच्या बरोबर त्यांनी एक गाणं म्हटलंय. त्याच्यातला इंग्लिश शब्दांचा जो ऍक्सेंट त्यांनी म्हटलेला म्हणजे इंग्लिश हे ब्रेट लीने म्हटलं होतं आणि हिंदी त्याच्यातलं जे होतं ते आशाताईंनी म्हटलं होतं. पण त्या दोघांचं जे मॅचिंग त्या सगळ्या गाण्यात जमलं होतं ना ते लाजवाब आहे. म्हणजे ते गाणं खरं तर मुळातनं ऐकलं पाहिजे अशा प्रकारचं गाणं आहे. आणि अशीच त्यांची अन्यही भाषेतली गाणी आहेत. आणि त्या एकदा एका लहान मुलांच्याच अशाच स्पर्धेच्या कार्यक्रमात त्या परीक्षक म्हणून होत्या आणि तिथे त्यांनी हे सांगितलं होतं की जर का तुम्हाला त्या भाषेतलं गाणं उत्तम यायला हवं असेल तर त्या भाषेत तुम्ही वाचलं पाहिजे. आणि म्हणून ठाण्यामध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम झाला होता ज्यावेळेला मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि त्यानंतरच्या एका कार्यक्रमात आशाताई सहभागी झाल्या होत्या. अगदी पहिल्या रांगेत त्या बसल्या होत्या. तर त्यावेळेला त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये याचा उल्लेख केला होता. मी खूप वाचलं म्हणजे माझं गाणं का चांगलं आहे त्याच्यातले शब्द मी भाव उत्तम का पोहोचू शकते कारण मी वाचन केलं. आणि त्यांनी त्यावेळेला मी गप्पांमध्ये त्यांना विचारलं होतं आणि त्यांनी त्याचा उल्लेख केला होता. त्यांनी जवळजवळ 7,000 ते 8,000 पुस्तकं वाचली होती आतापर्यंतच्या कालावधीत. आणि मला याच्यावर पैज लावायला लागेल एखाद्याशी की नसतील फार कोणी एवढी पुस्तकं वाचलेली. 1000 पुस्तकं वाचलेलाही कदाचित आपल्याला शोधून सापडणार नाही. तर इतकं तन्मयतेनं करणं डेडिकेशनने करणं इतकी त्याच्याकरता तपश्चर्या करणं आणि या तपश्चर्येमुळे आशाताईंचं गाणं हे उत्तम आहे. अगदी आता तू जसा ब्रेटलीचा उल्लेख केलाय स्वतः ब्रेटलीने सुद्धा ट्विटच्या माध्यमातून आशाताईंना श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्या अल्बमच्या वेळचा एक फोटो सुद्धा ट्विट केलेला आहे आणि त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या पुरेशा बोलक्या आहेत. त्याचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आशाताईंनी मला समजावून घेतलं आणि जशा पद्धतीनं ते आम्ही रेकॉर्डिंग केलं त्याबद्दलच्या त्यांनी आठवणी जागवलेल्या आहेत. ब्रेटली हा खरं तर क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट कामगिरीनी आपली छाप पाडणारा खेळाडू पण त्याने सुद्धा आशाताईंच्या सोबतीनं गाणं गायलं हे सुद्धा एक वेगळेपण आशाताईंचं म्हणावं लागेल. एक आर.डी. बर्मन म्हणजे एखादा गायक हा एखाद्या संगीतकाराबद्दल खूप त्याच्यासोबत कम्फर्टेबल असतो, त्याच्यासोबत विविध प्रयोग होतात. आर.डी. बर्मन आणि आशाताई यांची केमिस्ट्री एक वेगळीच केमिस्ट्री होती. कशा पद्धतीनं ही केमिस्ट्री जुळत गेली या संदर्भात काही आठवणी आशाताईंच्या? खरं तर यातल्या फर्स्ट हँड आठवणी या एखाद्या या क्षेत्रातल्या तज्ज्ञ माणसाकडनंच आपण समजून घेतल्या पाहिजे. पण आशाताई आणि आर.डी. हे खूप जबरदस्त मिश्रण होतं. त्या आर.डी. बर्मनच्या मेलडीला सुरांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं हे मला वाटत नाही आणि आजचा कुठलाही आघाडीचा गायक संगीतकार हे सांगू शकेल की आशाताईंच्या व्यतिरिक्त हे अन्य कोणाला शक्यच झालं नसतं. ज्या आवाजाची ती फिरत होती जो आशाताईंच्या आवाजातला तो जो असा बेधडकपणा होता ना तो त्यांच्या स्वभावातला होता आणि म्हणून तो त्यांच्या गाण्यात अनेकदा खूप उत्तम पद्धतीने उतरलेला आहे. लहानपणीचे त्यांचे काही किस्से त्यांच्या काही गोष्टींमधनं ऐकण्यासारखे आहेत पण खूप बेधडक. म्हणजे त्या काळात एखादा म्हणजे 90 वर्षांपूर्वी एखादा मुलगा जितक्या बेधडकपणे 4 गोष्टी करेल तितक्या बेधडक प्रकारचा हा आशाताईंचा स्वभाव होता. तो बेधडकपणा नुसता स्वभावात नव्हता तर तो गाण्यात आणि आवाजात सुद्धा होता आणि म्हणून इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी त्या गाऊ शकल्या. मग आर.डी. बर्मन असोत, एच.डी. बर्मन असोत किंवा अगदी अलीकडचं ए.आर. रहमान असोत. ते जे आहा आजा आहे ना तर ते आहा आजा हे ब्रेथलेसली म्हणणं याला प्रचंड सराव आणि साधना लागते. त्याच्याशिवाय ते जमत नाही. प्रत्येक उच्छ्वासासोबत तो उसासा जाणवतो आणि हे आशाताईंचं वैशिष्ट्य. अगदी मिलिंद आपण बघतोय की आशाताई आता पंचत्वात विलीन झालेल्या आहेत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत. एक अलौकिक प्रतिभेचा कलाकार भारतानं गमावलेला आहे. पंतप्रधानांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकालाच दुःख झालं आहे. प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि आशाताईंचं एक वैशिष्ट्य म्हणजे 6 दशकं 7 दशकं त्या गात राहिल्या. विविध गाणी विविध पद्धतीची गाणी त्यांनी गायली. गुलजार त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी एक आठवण सांगितलेली आहे कवी गुलजार यांनी की कोणत्या कॅरेक्टरवर हे गाणं चित्रित केलं जाणार आहे, कोण हिरो किंवा हिरोईन या गाण्यासाठी आहे याची माहिती करून त्या
ते गाणं गायच्या आणि त्याबद्दल त्यांनी गुलजार साहेबांनी सुद्धा आशाताईंचं कौतुक केलं होतं. आणि हा सगळा खेळकरपणा, हा सगळा दिलदारपणा, हा सगळा उमदेपणा आशाताईंमध्ये राहिला. पराकोटीची दुःख वाट्याला येऊन सुद्धा आशाताईंनी तो जपला, हेच त्यांचं मोठेपण आहे. आणि म्हणून आशा भोसले हा फक्त एका व्यक्तीचा अंत नाही आहे, तर एका युगाचा अंत आहे. आणि या युगाचे आपणही साक्षीदार आहोत, हे सुद्धा महत्त्वाचं आहे.